Hello everyone, I'm Akshay Gunjal. Today we are going to discuss about array and linked list data structure. But before going to array and linked list, we should know what is a data structure. Because array and linked list both are linear data structures. Okay, both are data structure, then after both are linear data structure. So before going to study about array and linked list data structure, we should know what is data structure. Okay, so simple question, what is data structure? ओके, हे बघा मित्रांनो, ॲरे आणि लिंक लिस्टचा स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. डेटा स्ट्रक्चर मीन्स काय. हे बघा, डेटा स्ट्रक्चर मीन्स इट इज अ स्ट्रक्चर ऑफ अ डेटा वी क्रिएट इन अ मेमरी used to manage data efficiently, easily, securely. ओके, याचं मीनिंग काय आता समजून घ्या. आपण ज्यावेळेस प्रोग्राम राईट करतो त्यावेळेस आपण कम्युनिकेशन करत असतो मेमरी सोबत. ओके, मेमरी सोबत आपण कम्युनिकेशन करत असतो का? कारण की आपल्याला डेटा मेमरीमध्ये स्टोअर करायचा असतो ना, त्यासाठी आपण प्रोग्राम राईट करतो. सिंपल. सपोज इंटीजर मी a इज इक्वल टू 10 राईट केला, याचा मिनिंग काय झाला? याचा मिनिंग असा झाला की मी 10 हा डेटा मेमरीमध्ये स्टोअर केला. ज्यावेळेस प्रोग्राम रन होईल त्यावेळेस हा डेटा मेमरीमध्ये जाईल. बट या हा जो 10 ज्या ठिकाणी स्टोअर होणार आहे त्या 10 ला काहीतरी ऍड्रेस असेल. मीन्स ज्या ठिकाणी तो स्टोअर होणार आहे त्या ब्लॉकला काहीतरी ऍड्रेस असेल, त्याला आपण मेमरी ब्लॉकचा ऍड्रेस म्हणतो. सिंपल कन्सेप्ट. ओके, मीन्स तुम्ही जर इंटीजर पुन्हा अजून एक व्हेरिएबल घेतला, इंटीजर b इज इक्वल टू 20, तर याचा मिनिंग काय झाला? तुम्ही मेमरीमध्ये अजून एक ब्लॉक क्रिएट केला आणि त्यामध्ये 20 हा डेटा स्टोअर केला. सिंपल कन्सेप्ट. ओके, आणि त्या ब्लॉकला पण काहीतरी ऍड्रेस असेल. क्लिअर? त्या ब्लॉकला पण काहीतरी ऍड्रेस असेल. म्हणजे असे किती व्हेरिएबल तुम्ही क्रिएट करू शकता? सपोज तुम्ही एका म्हणजे सपोज 10, 20, 40, 50, 80, 90 तुम्ही काहीतरी डेटा टाकला. ओके, काहीतरी एलिमेंट्स तुम्ही मेमरीमध्ये स्टोअर केले. सिंपल. याचा मिनिंग काय झाला? किती डेटा स्टोअर केला तुम्ही? 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, याचा मिनिंग काय झालं? मेमरीमध्ये 6 ब्लॉक तुमचे क्रिएट होतील ऑटोमॅटिकली. सिंपल. तुमच्या मेमरीमध्ये 6 ब्लॉक क्रिएट होतील. बट हे ब्लॉक्स तुम्ही डिसाइड नाही करू शकत ते कुठं क्रिएट होईल, कोणत्या मेमरी लोकेशनवर क्रिएट झाले पाहिजे हे तुम्ही डिसाइड नाही करू शकत. प्रत्येक मेमरी ब्लॉकला एक ऍड्रेस असेल, पण तो ऍड्रेस अगोदरच्या डेटा नंतरून लगेच येऊ पण शकतो, नाही येऊ शकत, हे तुम्ही डिसाइड नाही करू शकत. म्हणजे त्यांचा ऍड्रेस जिथे मेमरी रिमेनिंग असेल किंवा मेमरी शिल्लक असेल तो तिकडे जाईल. सिंपल कन्सेप्ट. ओके, मीन्स प्रत्येक ब्लॉकला काही ना काही ऍड्रेस असेल आणि त्या ब्लॉकमध्ये तुमचा डेटा स्टोअर झालेला असेल. क्लिअर? आज सपोज या ठिकाणी 50 स्टोअर झाला, देन या ठिकाणी 90 स्टोअर झाला, देन इकडे 40 स्टोअर झाला, देन इकडं 50 स्टोअर झाला. सिंपल कन्सेप्ट. बट तुम्हाला जर कोणी सांगितलं आता तुम्ही डेटा स्टोअर केला, डेटा स्टोअर करण्यात काही प्रॉब्लेम नाही, बट याच्यानंतरून प्रॉब्लेम क्रिएट असा झाला की कोणी जर तुम्हाला सांगितलं असेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा पाहिजे मला, किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मला डेटा पाहिजे, किंवा मला एखादा डेटा सर्च करायचा आहे. ओके, 10 नंतर 90 प्रिंट झाला पाहिजे मला. मग 10 नंतर मला काय प्रिंट करायचं? 90. म्हणजे 90 ला मला सर्च करावं लागेल ना. किंवा हा डेटा, एखादा डेटा मला डिलीट करायचा आहे, एखादा डेटा मला अपडेट करायचा आहे. ओके, दॅट मीन्स डिलीट, अपडेट, सर्च, सॉर्टिंग, डिसेंडिंग और असेंडिंग, मर्ज हे ऑपरेशन आपण इझिली परफॉर्म नाही करू शकत अशा कंडिशन मध्ये. दॅट मीन्स डेटावर जे प्रॉब्लेम क्रिएट होतील ज्यावेळेस स्टोअर झाल्यानंतरून, आपण स्टोअर झाल्यानंतरून जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्यांना आपण इझिली मॅनेज नाही करू शकत जर तुमचा डेटा एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये नसेल तर. सिंपल. हा डेटा तुमचा स्ट्रक्चर मध्ये नाहीये, त्यामुळे तुम्ही डेटावर इझिली ऑपरेशन परफॉर्म नाही करू शकत. डिलीट, अपडेट, सर्चिंग किंवा सॉर्टिंग. ओके, मीन्स डेटाला तुम्ही इझिली फाइंड पण नाही करू शकत.
फाइंड करू शकतो, बट त्याला टाइम कॉम्प्लेक्सिटी ज्यादा लागल. ओके, ही इझी प्रोसेस होणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करता, त्यासाठी हाच जो डेटा आहे, हाच डेटा तुम्ही काय करणार, हाच डेटा तुम्ही पर्टिक्युलर एका स्ट्रक्चर मध्ये स्टोअर करा ना, पर्टिक्युलर एका स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये स्टोअर करा आणि तो डेटा मॅनेज होता का बघा. आता याचा मिनिंग काय झाला, सपोज तुम्ही इंटीजर a1 इज इक्वल टू न्यू इंटीजर एक ॲरे क्रिएट केला 6 ब्लॉकचा. याचा मिनिंग काय झाला, तुमच्या मेमरीमध्ये 6 ब्लॉक ऑटोमॅटिकली क्रिएट होतील. तेवढंच म्हणजे 6 ब्लॉक म्हणजे इंटीजर टाइपचे 6 ब्लॉक ऍट अ टाइम क्रिएट होतील. क्लिअर, ऍट अ टाइम 6 ब्लॉक क्रिएट झाले पहा, आणि त्या ब्लॉक मध्ये तुम्ही डेटा स्टोअर करा ना. म्हणजे तो स्ट्रक्चर मध्ये तुमचा डेटा जर स्टोअर असेल, हे बघा, तुमचा डेटा जर स्ट्रक्चर मध्ये स्टोअर असेल तर तुम्ही इझिली मॅनेज करू शकता. कारण की ज्यावेळेस हा स्ट्रक्चर क्रिएट होणार आहे, प्रत्येक ब्लॉकचा मेमरी ऍड्रेस हा एका ब्लॉक नंतर एक असणार आहे. पहिली गोष्ट, दॅट मीन्स तुम्हाला प्रत्येक डेटाचा ऍड्रेस माहित असेल. पहिली गोष्ट, तुम्हाला एका डेटावरून दुसऱ्या डेटाकडे ट्रॅव्हर्स करण्यासाठी खूप इझी होईल. याचं मिनिंग काय झालं, पहिला डेटा 10 स्टोअर केला तर तुम्हाला कुठे जायचं होतं ना, सपोज 10 नंतर 20 कडे जायचं होतं, बट 20चा ऍड्रेस त्याचा नेक्स्ट ऍड्रेस नव्हता ना. क्लिअर की नाही. मग 20 नंतर तुम्हाला कुठे जायचंय, पुन्हा 40 कडे जायचंय. जर असेंडिंग ऑर्डर प्रिंट करायचंय, मग पहा पुन्हा 40 नंतर तुम्हाला कुठे जायचंय, 40 नंतर पुन्हा 50 कडे जायचंय. पहा तुम्हाला 40 नंतर तुम्हाला पुन्हा 50 कडे जायचंय. तुम्ही जाऊ शकता का, खूप लेंदी प्रोसेस आहे. ओके, हे असं ट्रॅव्हर्स तुम्ही नाही करू शकत. ओके, टाइम कॉम्प्लेक्स खूप लागेल, प्रत्येक व्हेरिएबल तुम्हाला चेक करावं लागेल. क्लिअर की नाही. मग त्यासाठी तुम्ही काय करता, हा डेटा तुम्ही कशामध्ये स्टोअर केला, एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये, आणि स्ट्रक्चर मध्ये जर हा डेटा स्टोअर झाला असेल, मग विचारू द्या ना, कोणताही क्वेश्चन विचारू द्या, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता की नाही. मग तुमचा डेटा तुम्ही इझिली मॅनेज करू शकता. हा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे डेटा स्ट्रक्चरचा. मीन्स तुमच्या मेमरी लोकेशन मध्ये तुम्ही एक स्ट्रक्चर क्रिएट केला, ॲरे टाइपचा एक लिनियर स्ट्रक्चर क्रिएट केला. आता ॲरे काय, लिनियर डेटा स्ट्रक्चर काय असतो, त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय, स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय, त्याला टाइम किती लागतो, याच्यामध्ये कोणत्या टाइपचे तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करू शकता, हे आपण पुढे इन डिटेली स्टडी करणार आहे. बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, व्हॉट इज अ डेटा स्ट्रक्चर, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अ डेटा स्ट्रक्चर. ओके, मग याच्यानंतर सपोज तुम्ही 40 देन 50 देन 90 देन सपोज 20 स्टोअर केला, देन 80 स्टोअर केला. मीन्स आता जर तुम्हाला कोणी जर सांगितलं डेटाला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्रिंट करा किंवा एखादा डेटा अपडेट करा, तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या डेटा स्ट्रक्चरचा तुम्हाला पहिला इंडेक्सचा ऍड्रेस माहिती आहे. क्लिअर, ॲरे हा इंडेक्स असतो, प्रत्येक डेटा इंडेक्सवर असतो. आता पुढे इंडेक्स काय वगैरे हे पुढे स्टडी करू, बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, डेटा स्ट्रक्चरचा यूज काय. क्लिअर, डेटा स्ट्रक्चरचा यूज काय, डेटाला इझिली इफिशियंटली सिक्युअरली मॅनेज करण्यासाठी डेटा स्ट्रक्चरचा यूज होतो. व्हॉट इज अ डेटा स्ट्रक्चर, इट इज अ स्ट्रक्चर वी क्रिएट इन अ मेमरी. इट इज अ स्ट्रक्चर ऑफ अ डेटा वी क्रिएट इन अ मेमरी यूज टू manage efficiently, easily and securely and perform operation on data like delete, update, search, merge. Okay, so many operations we can perform easily. ओके, दॅट मीन्स आपलं डेटा स्ट्रक्चर एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये पाहिजे. हा एक ऍडव्हान्टेज आहे डेटा स्ट्रक्चरचा. मग कोणत्या टाईपचे डेटा स्ट्रक्चर आहे आता समजून घ्या. खूप सारे डेटा स्ट्रक्चरचे स्ट्रक्चर्स आहे. ओके, टाइप्स म्हणता येणार नाही, एक स्ट्रक्चर्स आहे. आता समजून घ्या, डेटा स्ट्रक्चर आहे बघा, ॲरे आहे, लिंक्ड लिस्ट आहे, स्टॅक आहे, क्यू आहे, ट्री आहे, त्यामध्ये पण बायनरी ट्री आहे, बायनरी सर्च ट्री आहे, एव्हीएल ट्री आहे, हीप ट्री आहे. ओके, ग्राफ आहे, हॅशिंग आहे, खूप सारे डेटा स्ट्रक्चर आहे आणि प्रत्येक डेटा स्ट्रक्चरचा एक इंडिव्हिज्युअली इम्पॉर्टन्स आहे. ओके, आपण आपल्या अपकमिंग सेशन्स मध्ये प्रत्येक डेटा स्ट्रक्चरचा इन डिटेल स्टडी करणार आहे. प्लस प्रत्येक डेटा स्ट्रक्चरवर ऍटलीस्ट 10 to 15 कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगचे प्रॉब्लेम्स विथ प्रॅक्टिकली स्टडी करणार आहे. ओके, युजिंग जावा प्रोग्रामिंग. ओके, आता बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. ॲरे आणि लिंक लिस्ट आजच्या सेशनचा टॉपिक का. ओके, हे बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, ॲरे अँड लिंक्ड लिस्ट. ओके, ॲरे अँड लिंक लिस्ट बेस आहे बाकीचे सर्व डेटा स्ट्रक्चरचा. आता याचं मिनिंग काय झालं समजून घ्या. हे बघा, ॲरे
हा स्टॅटिक आहे. ओके, ॲरे हा काय आहे, स्टॅटिक आहे. लिंक्ड लिस्ट हा डायनामिक आहे. ओके, आता बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. ॲरे हा स्टॅटिक आहे, लिंक्ड लिस्ट हा डायनामिक आहे. आणि मी स्टॅटिक अँड डायनामिक का दिला? स्टॅटिक मीन्स कंपाईल टाइम आणि डायनामिक मीन्स रन टाइम. लक्षात ठेवा, स्टॅटिक मीन्स कंपाईल टाइम, लिंक्ड लिस्ट मीन्स डायनामिक. ओके, डायनामिक मीन्स रन टाइम. ओके, बट मी काय सांगितलं तुम्हाला, रिमेनिंग जे डेटा स्ट्रक्चर असतील तुमचे, स्टॅक असेल, ओके, स्टॅक असेल, क्यू असेल, ओके, ट्री असेल, याच्यामध्ये सगळे ट्री येतील. ओके, हीप असेल, ग्राफ असेल. ओके, रिमेनिंग जे जे डेटा स्ट्रक्चर्स आहेत, बाकी सर्व डेटा स्ट्रक्चरचा बेस आहे ॲरे अँड लिंक्ड लिस्ट. एक तर ॲरेने इम्प्लिमेंट करा, एक तर लिंक्ड लिस्टने इम्प्लिमेंट करा. याचं मिनिंग एक तर स्टॅटिक करा, एक तर डायनामिक करा. बट ॲरे मीन्स काय आणि लिंक्ड लिस्ट मीन्स काय? ओके, स्टॅटिक मीन्स काय, डायनामिक मीन्स काय? ओके, आपण इन डिटेल स्टडी करणार आहे. आता बघा, पहिला कन्सेप्ट आहे ॲरे. ओके, ॲरे हा कन्सेप्ट सगळ्यांना माहित असतो. बेसिक हा प्रीडिफाईन एक डेटा स्ट्रक्चर आहे. प्रीडिफाईन तुम्ही ऑटोमॅटिकली एक व्हेरिएबल जसा क्रिएट करता तसं तुम्ही ॲरे क्रिएट करू शकता. ओके, प्रीडिफाईन्ड आहे. बट लिंक्ड लिस्ट तुम्हाला स्वतःला इम्प्लिमेंट करावा लागतो. ओके, आजच्या कंडिशनमध्ये ऑलरेडी लिंक लिस्ट पण इम्प्लिमेंट केलेला असतो, फक्त आपल्याला तो क्लास यूज करायचा असतो. ओके, फॉर एक्झाम्पल कलेक्शन फ्रेमवर्क इन जावा. ओके, आता समजून घ्या, पहिला पॉइंट आहे ॲरे. ओके, ॲरे मीन्स मी काय सांगितलं तुम्हाला, इट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि इट इज अ स्टॅटिक डेटा स्ट्रक्चर. आता याचा मिनिंग काय झाला हे बघा. तुम्ही ज्यावेळेस इंटीजर a1 इज इक्वल टू न्यू इंटीजर असं 5 घेतला, क्लिअर, एक ॲरे क्रिएट केला ॲरे मध्ये, क्लिअर, जावा मध्ये. ओके, याचा मिनिंग काय झाला, 5 ब्लॉक्सचा तुमचा ऑटोमॅटिक 5 ब्लॉक इंटीजर टाइपचे बनले. सिंपल, इंटीजर टाइपचे 5 ब्लॉक्स बनले आणि तुमचा मेमरीमध्ये असा एक ॲरे क्रिएट झाला. सिंपल बेसिक कन्सेप्ट. आणि त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही डेटा स्टोअर करू शकता. हा एक ऍडव्हान्टेज आहे, डेटाला मॅनेज तुम्ही इझिली करू शकता. बट याला मी स्टॅटिक का म्हटलं, कारण की याची साईज, या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला जे व्हॅल्यू स्टोअर करायचं आहे त्याची साईज ऑलरेडी फिक्स झाली कंपाईल टाइमलाच. ओके, याला काय म्हणतात, स्टॅटिक. ऑलरेडी फिक्स आहे. ओके, ऑलरेडी फिक्स आहे म्हणून आपण काय म्हणणार याला, स्टॅटिक. आणि कंपाईल टाइम, कंपाईल टाइमलाच फिक्स आहे. 5 पेक्षा जास्त डेटा येऊ शकत नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त इंडेक्सवर डेटा स्टोअर करण्याचा प्रयत्न केला तो इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येईल जावामध्ये. ओके, तो पार्ट वेगळा. बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. ॲरे का स्टॅटिक आहे, त्याची साईज ऑटोमॅटिकली कंपाईल टाइमला डिसाइड आहे. बट लिंक लिस्ट काय, डायनामिक आहे. त्याच्यामध्ये किती पण व्हॅल्यूज टाका, मेमरी वेस्ट पण होणार नाही, लिमिटेड मेमरी लागल आणि मेमरी कमी पण लागणार नाही. आता याचा मिनिंग काय पुढे डिस्कस करू. बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. ॲरेचे काय ड्रॉबॅक आहे, ॲरेचे काही ऍडव्हान्टेजेस पण आहे, बट ॲरेचे काही ड्रॉबॅक आहेत, म्हणून आपण लिंक्ड लिस्ट कडे जातो. आता ॲरेचे ड्रॉबॅक्स काय, आता बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. ॲरेचे ड्रॉबॅक मीन्स काय. आता पहा, पहिला ड्रॉबॅक तुम्हाला इथं सापडला, त्याची साईज कंपाईल टाइमला डिसाइड आहे. मीन्स रन टाइमला युजर 5 पेक्षा जास्त डेटा स्टोअर नाही करू शकत त्या स्ट्रक्चर मध्ये. पहिला हा ड्रॉबॅक, 5 पेक्षा जास्त डेटा येईल, लिमिटेड मेमरी. ओके, लिमिटेड स्ट्रक्चर आहे, लिमिटेड व्हॅल्यूज त्यामध्ये स्टोअर होतील. बट दुसरा डिसएडव्हान्टेज समजून घ्या ॲरेचा. सपोज तुम्ही इंटीजर a2 इज इक्वल टू न्यू इंटीजर जर तुम्ही 100 ब्लॉक्स क्रिएट केले, हा दुसरा ड्रॉबॅक. आता ॲरेचे ड्रॉबॅक समजल्यानंतर तुम्हाला लिंक्ड लिस्ट समजल. दुसरा ड्रॉबॅक काय समजून घ्या. याचं या लाईननी काय होणार बरं, तुमच्या मेमरीमध्ये या लाईनने तुमचं काय होणार, तुमच्या मेमरीमध्ये 100 ब्लॉक ऍट ए टाइम क्रिएट होतील. क्लिअर, 100 ब्लॉक्स ऍट ए टाइम क्रिएट होतील. 100 ब्लॉक कसे क्रिएट होतील, 0 to 99. ओके, 0 to 99 किती ब्लॉक झाले, 100 ब्लॉक. कारण की ॲरेचा इंडेक्स हा 0 पासून स्टार्ट होतो. क्लिअर, आता समजून घ्या. मग 0 to तुमचा काय झाला, 0 to 99 ब्लॉक्स किती झाले, 100 ब्लॉक झाले. ओके, आणि याचा मी काय सांगितलं, याचा काही तर ड्रॉबॅक आहे. आता याचा ड्रॉबॅक काय, सपोज युजरनी, आता पहिला ड्रॉबॅक काय होता,
5 पेक्षा जास्त युजर डेटा एंटर नाही करू शकत होता. मग तुम्ही काय घेतला, 100 ब्लॉक एंटर केले, म्हणजे 100 ब्लॉकची मेमरी तुम्हाला ऍट अ टाइम लागली. बट युजरनी तुम्ही क्रिएट केला 100 ब्लॉक, क्लिअर, म्हणजे 100 ब्लॉक क्रिएट केले म्हणजे किती मेमरी लागली तुमच्या मेमरीमध्ये, किती मेमरी घेईल, 4 बाइट्स ओके, मीन्स 4 इंटू एक ब्लॉक कितीचा, 4 बाइट्सचा. कारण की इंटिजर टाईपचा डेटा टाईप, एक इंटिजर व्हेरिएबल घेतलं तर किती बाईट लागतो इंटिजर व्हेरिएबलला, 4 बाइट्स. म्हणजे एक इंटिजर व्हेरिएबल, मग तसे एकापेक्षा जास्त तुम्ही किती व्हेरिएबल घेतले, 100 व्हेरिएबल्स, म्हणजे 4 बाइटचे 100 व्हेरिएबल ऍट अ टाइम एका लिनियर फॉर्मॅटमध्ये क्रिएट केले, म्हणजे लिनियरली क्रिएट केलं एका मेमरी लोकेशन नंतर दुसरा ब्लॉक, म्हणजे एका लिनियर फॉर्मॅटमध्ये तुम्ही डेटा स्ट्रक्चर क्रिएट केला. मग किती ब्लॉक्स घेतले, 100 मीन्स 100 इंटू 4 मीन्स किंवा 4 इंटू 100 म्हणजे किती मेमरी लागली, 400 बाइट्स. क्लिअर, 400 बाइट्स तुम्हाला मेमरी लागली पा, 400 बाइट्स. क्लिअर, मीन्स आता याचा ड्रॉबॅक काय, हे बघा, युजरनी जर 50 डेटा एंटर केला तर 50 ब्लॉक यूज केले तर 50 ब्लॉक, आणि रिमेनिंग 50 ब्लॉक काय राहिले, वेस्ट गेले ना, त्यामध्ये डेटा आलाच नाही, तुमचा प्रोग्राम रन झाला आणि त्या 50 मध्ये तुमचा डेटा आलाच नाही ना. याचा मिनिंग काय झाला, 50 ब्लॉक यूज झाले, मीन्स 4 इंटू 50 किती झाला, 200 झाले की नाही. 200 ब्लॉक म्हणजे 200 बाइट्स यूज झाले, 200 बाइट्स यूज झाले, बट त्याचसोबत 200 बाइट्स वेस्ट पण गेले ना. 200 बाइट्स हे वेस्ट गेले. कसे वेस्ट गेले, कारण की निम्मीच मेमरी लागली ना. ओके, 50 ब्लॉक्स यूज झाले, 50 ब्लॉक वेस्ट गेले ना, मीन्स मेमरी वेस्ट पण होते की नाही ॲरेनी. याचं लिमिट, याचा मिनिंग काय झाला, एक तर तुमचा डेटा स्ट्रक्चर जर कमी असेल तर तुम्ही एक्स्ट्रा डेटा एंटर नाही करू शकत, आणि स्ट्रक्चर जर मोठा घेतला आणि युजरने जर त्याच्यापेक्षा कमीच डेटा एंटर केला तर हा एक ड्रॉबॅक आहे. 2 ड्रॉबॅक समजले. आता तिसरा ड्रॉबॅक समजून घ्या. तिसरा ड्रॉबॅक काय, आता सपोज तुमची एक मेमरी आहे, ओके, तुमची मेमरी अशी आहे, असं समजून घ्या, ऑब्झर्व करा, वरचं काही नाही. ओके, तुमची मेमरी, सपोज या मेमरीमध्ये आता वरती काहीच नाही असं ऑब्झर्व करा. ओके, इथं ही मेमरी नाही असं ऑब्झर्व करा. क्लिअर, वरची काही मेमरी नाही. मग मी काय सांगितलं, तुमचा हा डेटा स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये सपोज खूप सारे ब्लॉक्स आहेत, याच्यामध्ये खूप सारे ब्लॉक्स आहेत. क्लिअर, आता समजून घ्या, याच्यामध्ये असे ब्लॉक्स आहेत, तुमची ही मेमरी आहे. मग तुम्ही ज्यावेळेस मेमरीमध्ये डेटा एंटर करणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं की एकापेक्षा जास्त डेटा इन्सर्ट करायचा आहे, त्यामुळे मला ॲरे क्रिएट करायचा. ओके, मग तुम्ही काय करणार, इंटिजर, सपोज एक ॲरे क्रिएट केला इंटिजर. तिसरा ड्रॉबॅक, ओके, a1 इज इक्वल टू न्यू इंटिजर. तुम्ही सपोज 4 ब्लॉक्स क्रिएट केले किंवा 3 ब्लॉक्स क्रिएट केले. याचं मिनिंग काय झाला, तुमच्या मेमरीमध्ये 3 ब्लॉक्स लागले. ओके, मीन्स तुमच्या मेमरीमध्ये 3 ब्लॉक ऑटोमॅटिकली तो घेईल. ओके, सपोज ते बघा, तुम्ही डिसाइड नाही करू शकत तो मेमरी कुठे पण घेईल, लिनियरली एका नंतर एक ब्लॉक तो ऑटोमॅटिकली ओके ऍक्सेस करेल. याचा मिनिंग काय झाला, 3 ब्लॉक्स इथं लागले. ओके, 0 1 2 ओके, 3 ब्लॉक झाले. प्लस तुम्ही अजून जर तुम्हाला डेटा इन्सर्ट करायचा आहे, अजून जर डेटा तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे, तुम्ही काय केला, अजून एक ॲरे क्रिएट केला. ओके, अजून एक ॲरे क्रिएट केला इंटिजर. सपोज इथं तुम्ही घेतलं 5 ब्लॉक्स. आता 5 ब्लॉक्स कसं घेईल तो, 5 ब्लॉक्स तो कुठं पण घेईल लक्षात, बट लिनियरली घेईल, लिनियरली. ओके, एका नंतर एक, म्हणजे ऍट अ टाइम तो 5 ब्लॉक्स घेईल. म्हणजे सपोज त्यांनी 5 ब्लॉक्स हे घेतले. ओके, सपोज इथं 2 बाय, हे बघा, इथं 3 ब्लॉक्स घेतले. ओके, इथं 3 ब्लॉक्स घेतले आणि खाली 2 ब्लॉक्स घेतले. लिनियरली पा, एका नंतरून एक पा, 0 1 2, देन त्याच्या सोबतच त्याचे नेक्स्ट ऍड्रेस इंडेक्स. मग याचा मिनिंग काय झाला, जर तुम्ही आता तुमचे ब्लॉक्स किती रिमेनिंग आहे, 1 2 3 4 ब्लॉक रिमेनिंग आहे. तुम्ही 4 इंटिजर टाईपचे ब्लॉकचा डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. बट तुम्ही जर असं घेतला तर इंटिजर
3 ऑफ इज इक्वल टू न्यू इंटीजर, तुम्ही 4 ब्लॉक घेतला तर तुम्ही मेमरी तुम्हाला मिळेल का? मेमरी मिळेल का तुम्हाला? नाही मिळणार, मेमरी मिळणार नाही. का बरं? कारण की बघा, तुमच्या मेमरीमध्ये 4 ब्लॉक्स रिमेनिंग आहेत तरी पण तुम्ही डेटा टाकू शकत नाही. हा एक ड्रॉबॅक आहे बा. का बरं? कारण की ॲरेला लिनियरली एका कंटिन्युअस फॉर्मॅटमध्ये मेमरी लागते ना. म्हणजे हा ब्लॉक जर त्याने मेमरी घेतले असते, पुढचे रिमेनिंग सगळे ब्लॉक्स त्यांनी घेतले असते. त्याला कंटिन्युअस मेमरी पाहिजे. म्हणजे असं नाही करणार तो, इथे एक ब्लॉक घेतला मग पुढचं ब्लॉक दुसऱ्या ऍड्रेसवर घेतला आणि त्याच्यानंतर पुढचा या ऍड्रेसवर, असं नाही करू शकत नाही. असं लिनियरली डेटा स्ट्रक्चर म्हणजे लिनियरली डेटा स्टोअर करेल. हा तिसरा ड्रॉबॅक. याला काय म्हणतात? चंक प्रॉब्लेम, मेमरी चंक प्रॉब्लेम. ओके, छोटे छोटे मेमरी वेस्ट, छोटे छोटे ब्लॉक्स वेस्ट होऊन गेले, तिथं डेटा स्टोअर नाही करू शकत जर ॲरे क्रिएट केला तर. क्लिअर झाले? तीन प्रॉब्लेम्स. ओके, 3 डिसएडव्हान्टेजेस ऑफ ॲरे. पहिला डिसएडव्हान्टेज काय? लिमिटेड डेटा, स्टॅटिक आहे, कंपाईल टाइमला डिसाइड झालं, 5 पेक्षा जास्त डेटा येणार नाही. दुसरा, जर जास्त ब्लॉक्स घेतले आणि कमी डेटा आला तर रिमेनिंग ब्लॉक्स वेस्ट होतात. आणि तिसरा प्रॉब्लेम हा. क्लिअर? ॲरेचे काय ऍडव्हान्टेजेस पण आहे. ओके, ते आपण पुढे डिस्कस करू. ओके, अल्गोरिदम मध्ये टाइम कॉम्प्लेक्सिटी काय, स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय, ओके, सर्च कसं सर्च करताना डेटा ॲरेला किती टाइम लागतो. ओके, हे सगळं आपण डिस्कस करणार आहे अपकमिंग लेक्चर्स मध्ये. बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. ॲरेचा डिसएडव्हान्टेज काय? आजचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे लिंक्ड लिस्ट. ओके, आता बघा लिंक्ड लिस्ट मीन्स काय. ओके, आता नेक्स्ट याच्यामध्ये पाहू आता. ओके, नेक्स्ट पेजला पाहू आपण. आता बघा लिंक्ड लिस्ट मीन्स काय. हे बघा, ॲरेचा ड्रॉबॅक आपल्याला माहित होता. तुम्ही रन टाइमला व्हॅल्यू जेवढे टाकणार आहे तेवढीच मेमरी लागली पाहिजे. बट ॲरे मध्ये काय आहे? रन टाइमला तुम्ही जर 100 ब्लॉकचा ॲरे क्रिएट झाला, मग त्याच्यापेक्षा जास्त टाकू शकत नाही. बट त्याच्यापेक्षा कमी टाकले तर रिमेनिंग मेमरी वेस्ट होती ना. मग त्यासाठी तुम्ही काय करणार? युजरला जेवढे व्हॅल्यूज टाकायचे आहेत तेवढीच मेमरी रन टाइमला घेतली पाहिजे. ऑलरेडी मेमरी फिक्स नाही. युजरला रन टाइम ज्यावेळेस प्रोग्राम रन होत असेल त्यावेळेस युजरने इनपुट दिला तेवढीच मेमरी लागली पाहिजे. क्लिअर? तेवढीच मेमरी लागली पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करता? लिंक्ड लिस्ट यूज करता. लिंक्ड लिस्ट पण हा एक डेटा स्ट्रक्चर आहे. बट हा डायनामिक डेटा स्ट्रक्चर मीन्स रन टाइमला ॲट अ टाइम ब्लॉक्स क्रिएट करतो. ओके, आता लिंक लिस्टची पण सिंगल लिंक लिस्ट, डबल लिंक लिस्ट, ओके, सर्क्युलर लिंक लिस्ट. बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. लिंक लिस्टचा स्टडी का करायचा? आता सपोज युजरला जर 10 एंटर करायचा असेल तर लिंक्ड लिस्ट काय सांगतो? तेवढाच ब्लॉक क्रिएट होईल, त्यापेक्षा एक ब्लॉक एक ऍड्रेस एक्स्ट्रा क्रिएट होईल. बट ऍडव्हान्टेज पण आहे. आता एक ब्लॉक का क्रिएट होणार? हे बघा, सपोज तुम्ही या ठिकाणी 10 स्टोअर केला, या ब्लॉकला काहीतरी ऍड्रेस आला 4004. बट याच्यासोबत एक ब्लॉक एक्स्ट्रा क्रिएट होतो. लक्षात ठेवा, याच्यासोबत एक ब्लॉक एक्स्ट्रा क्रिएट होतो. त्याला रेफरन्स व्हेरिएबल पण म्हणतात. ओके, रेफरन्स व्हेरिएबल काय हे प्रोग्रामिंग मध्ये इम्प्लिमेंट करणार आहे त्यावेळेस आपण इन डिटेल स्टडी करणार आहे. बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. इथं नेक्स्ट असेल, लक्षात ठेवा, नेक्स्ट नाव द्या. नेक्स्ट मीन्स काय? नेक्स्ट ब्लॉकचा ऍड्रेस. आता हे काय पुढे डिस्कस करू आपण. बट 10 हा डेटा स्टोअर केला. सपोज तुम्ही 20 अजून डेटा एंटर काय बघा, रन टाइमला ऑटोमॅटिकली 10 क्रिएट झाला, ब्लॉक ऑटोमॅटिक मेमरीला रन टाइम मेमरी घेतली. ते कसं करायचं ते आपण प्रोग्रामिंग थ्रू इम्प्लिमेंट करणार आहे. बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. 10 स्टोअर केला, 10 साठी पर्टिक्युलर डेटा ॲरे सारखा डेटा स्ट्रक्चर नाही घेतला तुम्ही. ज्यावेळेस युजरने 10 एंटर केला ना, ऑटोमॅटिकली 10 ला मेमरी लागली पाहिजे, असं तुमचा डेटा स्ट्रक्चर क्रिएट झाला पाहिजे. मग याचा मिनिंग काय झाला? युजरला जर 20 स्टोअर करायचं, ऑटोमॅटिकली एक ब्लॉक क्रिएट होईल आणि त्या ठिकाणी 20 जाईल. आणि तो कुठेही होऊ द्या, हे तुम्ही डिसाइड नाही करू शकत. मेमरी कुठेही लागू द्या, मेमरी त्याला कुठेही घेऊ द्या, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बट इम्पॉर्टंट आहे, मेमरी वेस्ट झाली नाही पाहिजे. मग तुम्ही काय होणार? हे बघा, या ठिकाणी 20 ला पण एक मेमरी लागल. क्लिअर? मग युजर अशी किती डेटा एंटर करू शकतो? किती पण डेटा स्टोअर करू शकतो, किती पण. ओके, किती पण डेटा स्टोअर करू शकतो. सपोज 5 डेटा स्टोअर केला, म्हणजे रन टाइमलाच मेमरी क्रिएट ऑटोमॅटिकली. ओके, म्हणजे मेमरी वेस्ट नाही होत. ज्यावेळेस डेटा इन्सर्ट करायचा आहे त्यावेळेसच तुम्ही डेटा मेमरी लोकेशन तुम्ही क्रिएट करू शकता, म्हणजे त्यावेळेस मेमरी लोकेशन बिझी होईल. ओके, याचा मिनिंग काय झाला? त्यावेळेस
त्या डेटाला मेमरी लागल. मेमरी अगोदरच डिसाईड नाही होणार. ओके, सिंपल असा कन्सेप्ट आहे. मग याचा मिनिंग काय झाला, ज्यावेळेस डेटा क्रिएट केला तुम्ही, ज्यावेळेस डेटा एंटर केला त्यावेळेसच मेमरी लागली ना. मग याने काय होतं, ॲरेपेक्षा मेमरी कमी लागते ना. मेमरी जेवढी पाहिजे तेवढीच लागते. ओके, एक ब्लॉक एक्स्ट्रा जातो प्रत्येक डेटा सोबत, बट मेमरी लिमिटेड जाते ॲरेपेक्षा. ओके, मीन्स सपोज तुम्ही 20 एंटर केला, इथं 30 एंटर करू शकता. ओके, सपोज तुम्ही 40 एंटर केला, क्लिअर, देन नंतर तुम्ही 50 एंटर केला. ओके, मग तुम्ही म्हणणार प्रत्येक मेमरी ब्लॉकचा ऍड्रेस तर डिफरंट आहे. मग तुम्ही इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल काय क्रिएट नाही केले. इंडिव्हिज्युअल व्हेरिएबलनी पण होऊ शकत होतं ना, क्लिअर की नाही. मग याचा ऍडव्हान्टेज काय, ओके, याचा तर अजून ड्रॉबॅक झाला ना. हा तर एक खूप मोठा ड्रॉबॅक झाला की तुमचा डेटा पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल लोकेशनवर आहे. बट मी काय सांगितलं तुम्हाला, सपोज तुम्ही 60 पण आहे, बट मी काय सांगितलं, जो डेटा एंटर केला ना, सपोज तुम्ही 10 एंटर केला ना, 10, मग मी काय सांगितलं, 10 नंतर पुढचा जो डेटा एंटर होणार आहे, सपोज 10 नंतर काय झाला, 20 एंटर झाला ना, मग 20चा ऍड्रेस अजून दोन पार्ट आहे का नाही, एक आहे डेटा आणि एक आहे इथं नेक्स्ट. मी सांगितलं इथं काय तुम्ही काय स्टोअर करणार, इथं ऍड्रेस स्टोअर करणार नेक्स्ट ब्लॉकचा. आता ते कसं करायचं हे तुम्हाला या स्ट्रक्चरचं इम्प्लिमेंटेशन इन डिटेल स्टडी करणार आहे. पण बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. मग 10 नंतर तुम्ही 20 कडे इझिली जाऊ शकता, कारण की तुमच्याकडे ऍड्रेस आहे नेक्स्ट ब्लॉकचा. सिंपल. मग 20 नंतरून 20 ज्यावर इन्सर्ट केला, मग त्याचा नेक्स्ट डेटा ज्यावेळेस इन्सर्ट केला असेल ना, मग त्या डेटाचा ऍड्रेस 30चा ऍड्रेस 30 कुठे इन्सर्ट झाला, 3004. दॅट मीन्स तुम्ही इथून डायरेक्टली 3004 वर डायरेक्टली जाऊ शकता, कारण की 20 कडेचा ऍड्रेस आहे. सपोज किती, 3004, इथं 4000 झाला. ओके, काय प्रॉब्लेम, इथं 3004 करा. ओके, दॅट मीन्स असं स्ट्रक्चर तुम्हाला क्रिएट करायचं. याला काय म्हणतात तुम्ही, लिंक्ड लिस्ट. याला काय म्हणणार तुम्ही, लिंक्ड लिस्ट. ओके, प्रत्येक डेटा लिंक होणार आहे एकमेकांना. सिंपल. ओके, दॅट मीन्स 50च्या अगोदर कोणता डेटा आहे, सपोज 40. ओके, एक मिनिट, 30 नंतर काय एंटर झाला, 30 नंतरून एंटर झाला 40. ओके, दॅट मीन्स 40चा ऍड्रेस इकडे येईल. ओके, 40चा ऍड्रेस इकडे येईल. देन नंतर 40 नंतर काय एंटर झाला, 50. ओके, 50चा ऍड्रेस 40 कडे येईल. ओके, 50 नंतर काय झालं, 60चा ऍड्रेस इकडे येईल. म्हणजे हे एकमेकांना कनेक्टेड होते, एकमेकांना लिंक होतील. ओके, यांनाच आपण काय म्हणतो, लिंक्ड लिस्ट. बट लिंक्ड लिस्ट हा डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट कसं करायचं, प्रोग्रामिंग थ्रू. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्लिअर की नाही. आपण जावा प्रोग्रामिंग थ्रू हे सर्व इम्प्लिमेंट करणार आहे. क्लिअर, जावा प्रोग्रामिंग थ्रू आपण हे टोटल इन डिटेली इम्प्लिमेंट करू. आणि अजून एक महत्वाचं कन्सेप्ट, ज्यावेळेस शेवटचा डेटा असेल त्याच्यामध्ये नल असेल. ओके, नल वगैरे काय हे प्रोग्रामिंग थ्रू सगळं सांगतो. रेफरन्स व्हेरिएबलची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ही नल असते. क्लिअर, रेफरन्स व्हेरिएबलची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ही नल असते. आता पहा, 40 नंतर 50 कडे जाईल. क्लिअर, आणि 50 नंतर पुन्हा 60 कडे येईल. ओके, इकडे येईल. क्लिअर, असं. म्हणजे तुमचं स्ट्रक्चर पहा, डेटा कोणत्याही ऍड्रेसवर जाऊन द्या, बट अगोदरच्या डेटाकडं त्याच्या नेक्स्ट डेटाचा ऍड्रेस असेल, त्यामुळे तो एका मेमरी लोकेशन पासून दुसऱ्या मेमरी लोकेशन कडे जाऊ शकतो. सिंपल. क्लिअर, याला तुम्ही काय म्हणणार, लिंक्ड लिस्ट. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण लिंक्ड लिस्ट, सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट आणि सर्क्युलर लिंक लिस्ट मीन्स काय, आणि देन इथून पुढे लिंक लिस्ट वर ऍटलिस्ट 10 to 15 लेक्चर्स येतील. ओके, 10 to 15 जे म्हणजे कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगचे क्वेश्चन्स प्रॅक्टिकली सॉल्व्ह केलेले असतील.